कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सीताई, तुम्हाला आवडलं नाही का जे घडलं ते? मी कुठे असं म्हटलं काही? मग तुम्हाला काय वाटतं आशू काय उत्तर देईल? उत्तर तुलाही माहिती आहे, मग कशाला स्वतःच्या आशा अपेक्षा वाढवतेस? म्हणजे तुला जे वाटतंय ना तसं काही होणार नाही। आशू तुला फक्त मैत्रीण म्हणतो, त्या पलीकडे काहीच नाही त्याच्या मनात। सीताई, पण मला वाटतं की आशू मला जे पाहिजे ना तेच उत्तर देईल। मी तुम्हाला कसं पटवलं तसं त्याला पण पटवणारच आहे। पटवलं? शिवा, तू मला काही पटवलं वगैरे नाहीयेस। हा, हे खरं आहे की मी तुझी ऋणी आहे आणि व्यक्ती म्हणून तू चांगली आहेस हेही मला मान्य आहे, पण त्यापेक्षा जास्त काही नाही। आणि राहिला प्रश्न आशूचा, तर आशूसाठी तू फक्त एक मैत्रीण आहेस, चांगली मैत्रीण आहेस, पण जोडीदाराचा हुद्दा तो तुला देऊ शकत नाही। सीताईंची इच्छा नाही आहे का मी आणि आशूने एकत्र यावं? असं का बोलतायत त्या? काही होऊ दे, या दोघांना मी पटवून राहीनच। सुहास, थांब ग जरा। अजून ठरत नाहीये का तुझा? अरे ठरव ना तू पटकन। गप्प बसलीस ना तर मला काहीतरी सुचेल। मग सुचव, काय करतोय? काय करतोय? तू गप्प बस कचरा। हे मस्त आहे। हे काय मस्त आहे? हे आता बघ कोण येते का बघ पटकन जा। हा, एक मिनिट। कोणतरी येतोय, सुरू कर, सुरू। रेडी आहेस? रेडी? सुहास, अरे काय करतोयस तू? सुहास, काय करतोय? नको नको मारून घेऊ स्वतःला प्लीज। अरे लांब। कीर्ती, तू लांब राहा। या घराला, या घरातल्या लोकांना मी खूप त्रास दिलाय। अगं, या घरचं मीठ खाल्लं मी आणि त्या मिठाला मी नाही जागू शकलोय। सुहास प्लीज, हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नकोस। हवं तर मला मार, पण स्वतःला नको मारून घेऊस। तुला कळतंय का, ज्या कंपनीने मला एवढं काय दिलं त्या कंपनीतच मी घोटाळा केला आणि त्यासाठी खरं तर ही शिक्षा पण खूप कमी। तू सोड। सुहास, सुहास, तू शिवा, 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 तू थांबव ना त्याला। तुझं ऐकेल तर केवढं लागतंय त्याला, तो ऐकणार नाही असं। प्लीज प्लीज थांबव ना, काहीतरी बोल। सुहास, भाऊ, काका, बाहेर या लवकर। अरे पण ऐकून घे माझं, please, या ना लवकर, या ना। खूप लागलंय तुला। भाऊ, काय झालं? एक सुहास, काय प्लीज ऐक। भाऊ, काका, please सांगा ना। काय करतोय सुहास? प्रायश्चित्त, तुम्हाला माझ्यामुळे जो काही त्रास झालाय ना त्याचं प्रायश्चित्त घेतोय। सुहास, थांबा, सोडा, सोडा हे। बस झालं, नका करू हे सगळं। भाऊ, हे बघा, मला माहितीये त्यांच्याकडनं खूप मोठी चूक झाली। खरंच त्यांनी कितीही कारणं दिली ना तरी ते आपण नाही विसरू शकत, पण भाऊ मला फक्त एवढं म्हणायचंय की ते पण या घरचा भाग आहेत ना। तुमची मुलगी आहे ती, काका, तुमची लाडकी पुतणी आहे। असं नको करूया ना त्यांच्या बरोबर। आणि काका, भाऊ, आपण आपल्याच माणसांच्या चुका पोटात घालतो की नाही? शिवा, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण आम्ही कधी माफ करणार नाही असं म्हटलेलंच नाहीये। फक्त वेळ लागेल असं म्हटलंय, पण हे असं वागणं चुकीचं आहे। तुमचा राग मान्य आहे मला, यांना पण तुमचा राग मान्य आहे, पण भाऊ तुम्ही असं त्यांना कंपनीतनं बाहेर काढून नका टाकू। भाऊ,
तुम्ही म्हणाल तर या कंपनीसाठी मी माझा जीव सुद्धा द्यायला तयार आहे. सुहास अरे थांब जरा काय बोलतोयस तू हे? शिवा मला सांग काय म्हणणं आहे तुझं? हे जे काही झालंय ते सगळं विसरून जायचं आणि काही झालंच नाही असं वागायचं. नाही माझं असं काहीच म्हणणं नाहीये. माझं म्हणणं आहे, त्यांना शिक्षा करा ना, पश्चाताप होऊ दे त्यांना. हे बघा माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना कंपनीत ना कुठल्या तरी साधी जागा द्या ना, कोणते अधिकार देऊ नका. शेवटी त्यांचा पण जीव आहे ना कंपनीवर. म्हणजे मी आता नोकर म्हणून राहायचं? तुम्हाला चालेल ना, तुम्ही कोणतेही काम कराल ना सुहासराव? काय हा? हो 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 म्हणजे हे बघा त्यांना आपण परत घरातल्या माणसासारखं वागवूया ना. त्यांचा पण जीव तुटतोय, त्यांनाही त्रास होतोय. आणि तुम्ही मला सांगा, आता ते जर इथून निघून गेले तर तुम्हाला तरी ते सहन होईल का? सीताई तुम्ही? मला पटतंय शिवाचं म्हणणं. त्यांची चूक झालीच आहे आणि त्यांना पश्चाताप करायला हवाच. पण आपण त्यांच्याशी जरा चांगलं वागू बोलूया. शिवा म्हणते म्हणून मी तुम्हाला माफ करतोय. हा विषय आता इथेच संपला. पण मला सगळं हे विसरायला वेळ लागेल. लक्ष्मण, ठीक आहे, तू या कंपनीत कारकून म्हणून राहू शकतोस. हा पण तुला इतर कुठलेही अधिकार नसतील. मान्य आहे त्यांना? हो मान्य असेल त्यांना. हो हो ना सुहासराव? हो हो हो. बरं चला आता आज चला सगळ्यांनी. कीर्ती त्याला मलमपट्टी करावी लागेल. लागलंय त्याला बहुतेक. तुला लागलं नाहीये ना? मला खरंच लागलंय, पण ते इथे. तुला कळलं ना? या शिवानी मला कारकून करून टाकलाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.